पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचा उत्साह। माऊलीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। विवाह सोहळा पाहण्यासाठी भक्तांची मांदी आली। जेजुरीच्या श्री स्वामी समर्थ नूतन मंदिरात द्राक्षांची आरास। दीपक पगार आणि पप्पू उशीर या नाशिकच्या भाविकांनी केली द्राक्षांची आरास। कराड तहसील व शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याची मागणी। भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे जिल्हाध्यक्ष प्रीतम हत्तेकरी यांचं साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। वेळेवर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी। हळदीच्या दरात तफावत। वाशिम बाजार समितीत आवक घटली। हळदीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी फिरवली होती पाठ। वाशिमच्या मंगरुळपीरमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी दिले गायनाचे धडे। शंकर महादेवन अकॅडमीच्या CSR उपक्रमांतर्गत संगीत प्रशिक्षण कार्यक्रम। दर गुरुवारी विद्यार्थ्यांना आता गायन शिकता येणार। वाशिमच्या रिसोड शहरासह ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या घटली। त्यामुळे चिमण्यांचा अधिवास पुन्हा व्हावा यासाठी विनोद बांगर यांचा विशेष उपक्रम। अनेकांच्या घरी चिमण्यांसाठी एक घरटं बसवण्याचा अनोखा उपक्रम। जळगावात वृद्ध दाम्पत्याचं घर अतिक्रमणात तोडल्यानं मोठा गोंधळ। याच जागेवर काही लोक वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्याची माहिती। त्यानंतर पोलीस आणि लोकांमध्ये बाचाबाची। पोलीस तक्रार घेत नसल्याची वृद्ध आजोबांची खंत। चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातल्या निलफडी जंगलातून वाघाचे अवयव हस्तगत। बहेलिया टोळीचा म्होरक्या माजी सैनिकासोबत 2 कोटींचा व्यवहार झाल्याची ही माहिती। जालन्यात मोसंबीची मागणी घटल्यानं दरात घसरण। क्विंटल मागे 500 रुपयांचं नुकसान। मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत।